हर हर महादेव, जय शिवशंकर। आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आपण जी मराठी न्यूजच्या माध्यमातून जिल्ह्यातील काही जागृत व पुरातन शिवमंदिरांची माहिती घेत असून त्याचे दर्शन आपल्या दर्शकांना देत आहोत। पहिल्या सोमवारी आणि शनिवारी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेऊन त्याचा इतिहास जाणून घेतला। आज आपण निफाड तालुक्यातील कसबे सुकेने परिसरातील गोंडेगावच्या 500 वर्षांपूर्वीच्या शिवमंदिराचे दर्शन घेत आहोत। हे मंदिर आहे मामलेश्वर महादेव मंदिर, ज्या ठिकाणी शिवभक्त नखी महाराज यांनी जिवंत समाधी घेऊन आपला देह भगवान शिवाला अर्पण केला होता। या मामलेश्वर महादेव मंदिराच्या जवळच त्यांची समाधी पाहायला मिळते। तर आमलेश्वर महाराज यांनी पुढील काळात भगवान महादेवाच्या या मंदिराची सेवा केली। हे मंदिर गोदावरी गंगेच्या तीरी वसलेले असल्याने या परिसरात जलचर प्राण्यांसह मोर, सर्प आणि जंगली हिंस्त्र प्राणी वास्तवास आहेत। हा परिसर शेतीसह अरण्य आहे। या मंदिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे दर 12 वर्षांनी नाशिकच्या पावन धर्तीवर संपन्न होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संपूर्ण भारतातून जे महान तपस्वी साधू संत येतात ते या मामलेश्वर महादेव मंदिरात नतमस्तक होण्यासाठी देखील येतात, असे येथील नागरिक सांगतात। हे मंदिर शेतकरी विश्वनाथ कारे यांच्या मालकीच्या शेती परिसरात असून त्यांच्यासह भाऊसाहेब दाते, वैभव दाते या ठिकाणी सेवा करतात। या मंदिराच्या परिसरात पुरातन वटवृक्ष असून ते या मंदिराचे वैभव टिकवून ठेवत आहेत। शिवाय जवळच एक भुयारी मार्ग असून तो कोठूर येथे जाऊन मिळतो असे सांगण्यात येते। यासह या मंदिराच्या अजून काही रहस्यमय कथा आहेत, त्या भगवान शिवाचे सेवेकरी प्रवीण घुमरे यांच्याकडून आपण जाणून घेऊया। नमः शिवाय। ओम 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 नमः शिवाय। आज आपण पवित्र श्रावण महिन्याचं औचित्य साधून दुसऱ्या सोमवारी आपण मौजे सुकेना परिसरातील आपण आज सर्व पोहोचलो आहे ते गोंडेगाव या परिसरात। गोंडेगाव परिसरातील अतिशय 500 वर्षापूर्वीचं प्राचीनकालीन मंदिर याचा दर्शन घेण्याचा योग आज आपल्याला जी न्यूज या वाहिनीच्या माध्यमातून मिळत आहे। सर्वप्रथम मी जी न्यूज वाहिनीचे सर्वात प्रथम आभार मानतो आणि माझ्या समवेत उभे असलेले विश्वनाथ कारे काका हे मंदिराचे दैनंदिन सेवेकरी आहे। नित्यनेम ते महादेवाची सेवा करत असतात आणि आपण त्यांच्याच शब्दांमधून या महादेवाच्या मंदिराविषयी सर्व माहिती जाणून घेऊया। हे मंदिर जवळजवळ 550 ते 600 वर्षापूर्वीचं अतिप्राचीन मंदिर आहे आणि इथे शेजारीच नखी महाराजांची समाधी आहे। त्याची त्यांनी सुद्धा बरीच वर्ष इथं सेवा केलेली आहे आणि आमलेश्वर महाराज त्यांनी सुद्धा इथं बरीच वेळ तपश्चर्या केली आहे। इथं गोदावरी नदीच्या बाणगंगा आणि गोदावरीच्या संगमावर हे अतिप्राचीन हजारो वर्षापूर्वीचं अतिप्राचीन मंदिर आहे आणि इथं बरेचसे लोक महाशिवरात्रीला सोमवारी इथं दर्शनास येतात। विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। श्री गिरिजापति भवा भगवंत सर्वेश्वराय विश्वेश्वराय। ओम नमो नारायण। ओम नमः शिवाय। शिवाय नमः। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकं मृत्युबन्धनान् मृत्युर्मोक्षे। शिवाय नमस्तुंबे। ओम नमो नारायण। ओम नमो नारायण। ओम नमो नारायण। ओम नमः शिवाय। शिवाय नमः। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि
तन्नो रुद्र प्रचोदयात्। शिवाय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। श्री गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम नमो नारायण। श्री शिवाय नमस्तुंबे श्री शिवाय नमस्तुंबे। ओम नमः शिवाय। नमः शिवाय। बिल्वपत्रं समर्पयामि। ओम बिल्वं पत्रं समर्पयामि। ओम नमो नारायण। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमो नारायण। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। ममलेश्वर भगवान की जय। आज आपण निफाड तालुक्यातील सुकेना परिसरात असलेल्या गोंडेगाव या मंदिरात दुसऱ्या सोमवारचं औचित्य साधून आलेलो आहे। इथं आल्यानंतर एकंदरीत मन प्रसन्न होण्याचं सर्वात महत्वाचं कारण निसर्गाचा समतोल साधणारा वृक्ष, अतिशय जुन्या काळातला एक अतिशय भव्य दिव्य वटवृक्ष आहे, जे बघितल्यानंतर आपली कल्पनाच बदलून जाते। आणि त्यानंतर आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतर अतिशय पुराण काळातलं मंदिर, माझ्या समवेत विश्वनाथजी कार्यकाका बसलेले, त्याचप्रमाणे भाऊसाहेबजी दाते बसलेले, वैभवजी दाते बसलेले, या गावचे मूळचे ग्रामस्थानी या मंदिराचे ते सेवेकरी आहे। यांच्याकडून आम्ही जेव्हा इतिहास जाणला, कमीत कमी 500-550 वर्षापूर्वीचं हे मंदिर असेल। त्यानंतर या मंदिराची स्थापना झाल्यापासून इथं अनेक मोठमोठे योगी साधू यांनी जप तप केले, साधना केल्या, सेवा केल्या। त्यात मुख्य करून ज्यांचं आपण वर्णन केलं पाहिजे असे धर्माचं रक्षण करणारे नक्की महाराज, ज्या नक्की महाराजांनी इथं खूप काळ ह्या लिंगाची सेवा केली आणि सेवेनंतर त्यांना काय महादेवाची अनुभूती प्राप्त झाली असेल ती त्यांना आणि भगवंत महादेवांना माहिती, आणि त्यांनी पुढे जाऊन जिवंतपणे ते समाधी घेतली। त्यामुळे अनन्यसाधारण ह्या जागेचं महत्व आहे। इथं गावच्या गावकऱ्यांनी सांगितलं की सोमवार, प्रदोष आणि त्यानंतर महाशिवरात्र जे सण उत्सवी प्रचंड गर्दी असते। तसं जर बघितलं तर पिंपळस गावापासून किमान 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आपल्याला इथे यावं लागतं। अनेक शिवभक्त हे पायी सुद्धा आपली प्रवासाचा दिंडीचा मार्ग या दिशेने काढतात। अतिशय जागृत देवस्थान आहे। मी सातत्याने या मंदिरात येत असतो। जेव्हाही आलो त्यावेळेस अतिशय शांतता मिळते। मंदिराची ठेवण अतिशय साध्या पद्धतीने, आणि जुन्या साधू संतांनी या मंदिराबद्दल सांगितलं की ह्या मंदिरात केलेली साधना कधीही वाहिला जात नाही। ह्या लिंगाचं पूजन झाल्यानंतर आपण ह्याच मंदिराच्या खाली तळघरात एक स्वयंभू लिंग आहे, जे अतिशय प्रसिद्ध, अतिशय मार्मिक आहे। चला तर मग आपण त्याचा इतिहास खाली तळमजल्यात जाऊन जाणून घेऊया। जय जय भोलेनाथ। पार्वतीपते हर हर महादेव। ओम पवित्रं स्थानं प्रारंभम्। ओम गोदावरी जमुना गंगा चंद्रमा सिंधु च कावेरी हर हर गंगे नर्मदे हर। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। शिवाय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। श्री गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो। ओम ह्रीं श्रीं क्लीं नमः द्वन् 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 द्वन्। ओम ह्रीं श्रीं क्लीं नमः द्वन् द्वन् द्वन्। ओम श्री काल भैरवाय नमः, सर्वदेवाय नमः, सर्वदेवमाताय नमः, सर्वसंताय नमः, सर्वगणदेवताय नमः। ओम नमो नारायण। ओम श्री ममलेश्वर महादेवाय नमः। ओम बिल्वं पत्रं समर्पयामि। ओम नमः शिवाय। शिवाय नमः। ओम बिल्वं पत्रं समर्पयामि। ओम नमः शिवाय। शिवाय नमः। ओम नमः शिवाय। शिवाय नमः। ओम नमः शिवाय। 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 शिवाय
नमः। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम उमामहेश्वरभ्याय नमः। ओम गौराय नमः। नमः पार्वतीपते च हर हर महादेव शंभो। ओम नमो नारायण। ओम नमो नारायण। श्री शिवाय नमस्तुंबे। ओम नमः शिवाय। आता आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे निफाड तालुक्यातील सुकेना गावाच्या परिसरात असलेल्या गोंडेगावच्या ममलेश्वर महादेव मंदिरात आलो। मंदिरामध्ये खऱ्या अर्थाने जे गाभाऱ्यातील अतिशय दिव्य जागृत असं लिंग आहे, जे आपण बघितल्यावरच आपल्याला त्याची कल्पना मुळात मिळते। या लिंगावर जो कोणी आपला पाण्याचा अभिषेक करतो, दुधाचा अभिषेक करतो, इथून जे गळतीच्या माध्यमातून जे पाणी बाहेर निघत असतं धारेच्या माध्यमातून, ते पाणी जाऊन थेट गंगा मातेला मिळत असतं। याचं रहस्य जाणण्याचा अनेक भक्तांनी अनेक लोकांनी प्रयत्न केला, परंतु त्याचा शोध लागला नाही। या लिंगाचं अजून दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य, ज्यावेळेस सिंहस्था आपल्याकडे सिंहस्थाचा मेळावा ज्यावेळेस भरतो, साधू संत अनेक साधू संत या लिंगाच्या शोधात इथे येतात आणि पूजन करत असतात। आपण बघू शकतात मंदिर हे अतिशय दगडाच्या जुन्या बांधकामामध्ये 500 वर्षापूर्वीचा त्याचा इतिहास असेल। या दगडाला कुठेही चिरा गेलेला नाही। जी मंदिराची ठेवण असेल, जी लिंगाची ठेवण असेल, निश्चित इथं आल्यानंतर एक वेगळा अनुभव तुम्हाला बघण्यास मिळतो। आणि पायरी उतरल्यानंतर जेव्हा आपण गाभाऱ्यात जेव्हा बसतो, त्यानंतर प्रचंड मनाला समाधान, शांतता आणि संपूर्ण चिंता दुःख विसरून आपण जसं शिवशी एकरूप झालो अशी अनुभूती इथे आपल्याला मिळत आहे। कारण त्याच्या मागचं कारण तसं आहे, जिवंतपणे समाधी घेणारे महाराज असतील, दुसरे महाराज ममलेश्वर महाराज ज्यांनी इथं कठोर साधना केलेली आणि त्या साधनेचे सर्व फलद्रूप या मंदिरात दिसून येतात। इथं आल्यानंतर असं वाटतं की एक वलय तयार झालेलं आहे। ते वलय आहे संपूर्ण मंत्रोपचारांचं, भक्तीचं आणि आशीर्वादाचं। संपूर्ण तुमच्या हृदयामध्ये परिवर्तन होतं आणि तुम्ही शिवशी एकरूप निश्चित होऊन जातात। मी निश्चित स्वतःला भाग्यवान समजतो की परमेश्वराने मला या मंदिरात येऊन सेवा करण्याची संधी दिली। आणि याच निमित्ताने मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो, श्रावणाचा हा पवित्र महिना आहे, या महिन्यात निश्चित तुम्ही असे दुर्मिळ आणि जे पुराण काळातले ज्यांचा इतिहास 500 वर्ष 1000 वर्ष असा असेल, या मंदिरात जाऊन तुम्ही या लिंगांचं दर्शन करा। निश्चित महादेव तुमच्या हाकेला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही, ही आमची साधना आम्हाला शिकवते। पुन्हा एकदा सर्व शिवभक्तांना सांगतो की आपण निश्चित या इथं आलेल्या या परिसरात मंदिरात येण्यासाठी रोड पण अतिशय चांगला आहे, कुठलीही अडचण नाही, मोठ्या प्रमाणात पार्किंग आहे आणि खूप शांतता आहे। मंदिरात कुठलीही गर्दी नाही। आपण कोणत्या वेळेस तुम्ही इथं मंदिर हे पूर्ण वेळ खुल्ला असतं, इथे येऊन आपण दर्शन करू शकतात। त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की श्रावण महिन्याचा पवित्र या उत्सवामध्ये हा तुम्ही महत्वपूर्ण क्षण सोडू नका आणि कधी या आणि कधी दर्शन घ्या। आणि या लिंगाचा बद्दल सर्व काही मी सांगण्याचा प्रयत्न केला। मी यासाठी आपल्या इथल्या ग्रामस्थांचा सर्व याबद्दल माहितीचा आढावा जाणून घेतला आणि तो तुमच्यासमोर प्रदर्शित केला। जय भोलेनाथ। नमः पार्वतीपते हर हर महादेव शंभो। ओम नमः शिवाय। शिवशंकर शंभो, शिवशंकर शंभो, शिवशंकर शंभो। नमः पार्वतीपते हर हर महादेव, हर हर महादेव शंभो। श्री शंभो, श्री शंभो, श्री शंभो, श्री शंभो। वेळेस लाईट जात नाही। आत्ताची जी आपली जी विज्ञानाच्या पुढे सुद्धा काही मंदिरांचे वैशिष्ट्य बरोबर ना, विज्ञान सुद्धा इथं फेल ठरतं असं त्याच्यातलं यायचं। मी ती बाईट घे, मी तुला सांगतो। आपण आता ममलेश्वर मंदिराच्या मागच्या साईडला आलोय। ही साईड तुम्ही बघू शकतात आणि इथं दिसलेलं एक छोटं छिद्र, या छिद्राचं वैशिष्ट्य फार महत्वाचं आहे। आपल्या आजकालच्या विज्ञान तंत्रज्ञानाने अनेक वेळा इथं प्रयोग करून बघितला, अनेक लाईट मारून बघितले, परंतु ते लिंग त्या लाईटामधून दिसत नाही। पण महत्वाचं, ज्यावेळेस रोजचा सूर्यास्त होतो, त्या सूर्यास्ताचा किरण ज्यावेळेस इथून पार होतो, तो डायरेक्ट लिंगावर पडल्यानंतर ते लिंग अतिशय स्पष्टपणे दिसतं। असा या मंदिराचा इतिहास आहे आणि खऱ्या अर्थाने आपला हिंदू धर्माने आपली संस्कृती किती महान आहे हे आपल्याला दिसतं। आपल्या या निफाड तालुक्यातील या परिसरातील मंदिर हे त्याचं एक जिवंत ज्वलंत उदाहरण आपण म्हणू शकतो।
नवीन वैशिष्ट्य तसेच एक नवीन वैशिष्ट्य अजून आम्हाला इथं माहितीतून मिळाले. इथे एक जुनी कुटिया होती. आता तिचं बांधकाम थोडंसं पडीव स्वरूपाचं आहे. ते महाराज इथं साधनेला बसायचे. त्यानंतर त्यांनी एक तळघराचा इथं शोध घेतला होता. ते तळघर आपण सर्व बघू शकतात. आणि या तळघराची आख्यायिका अशी आहे की हे तळघरामध्ये प्रवेश केल्यानंतर ते थेट कोटूरच्या दिशेने एका मंदिराच्या दिशेने मंदिराजवळ निघत असतं. म्हणजे ही सगळी आपली पूर्वजांची संस्कृती किंवा पूर्वजांनी केलेले वेगवेगळे कामं जे आजच्या तंत्रानं कधीच करू शकत नाही. म्हणजे बघा, साधू इथं ध्यानावस्थेला बसायचे, त्यांना समजलं तळ आहे आणि त्या तळाच्या मार्गातून एखाद्या वेळेस ते रातोरात किंवा कधी दिवसातून एकदा सुद्धा त्या मंदिरात एखाद्या दर्शन जात असतील. माहिती काढल्यानंतर असं समजलं की कोटूर परिसरात याचा इथं जरी उगम आहे पण त्याचा अस्तांत तिकडे निघतो, म्हणजे दुसरा दरवाजा तिकडे निघतो. म्हणून अतिशय रहस्यमय, अतिशय जागृत धार्मिक स्वरूपाचे हे मंदिर आहे. त्याचं ठिकाण आणि पत्ता आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगितलं. पुन्हा एकदा सांगतो, सुकेना मौजेच्या परिसरात असलेलं हे जे मंदिर आहे हे ममलेश्वर महादेवांचं मंदिर आहे. समग्र वटवृक्षांचा आजूबाजूचा परिसर आहे. मोठमोठे तळे, पाण्याची गंगा आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे रहस्य तुम्हाला इथं अनुभव जातील. फक्त मंदिरानंतर एकदम शांततेने दर्शन घ्या आणि ती सगळी माहिती जाणून घ्या. आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. हर हर महादेव.